आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। म्या काय कुणाला अडवणार नाही, पण मला कुणी बी किती बी आग्रह केला ना तरी म्या काय तिकडे यायची नाही। मामी, घर म्हणले की भांड्याला भांड लागणारच। वाद होतात तशी मिटतात, पण आपण ते धरून नाही बसायचं। आणि मला सांग, आपली माणसं म्हणली की नात्याची वीण कशी घट्टी पाहिजे का नाही? टाळी कधी एका हाताने वाजत नसती जया। त्या लोकांनी कायम आपला अपमानच केलाय आणि नाती तोडायची हौस बी त्यांनाच आहे। मी म्हणते आपणच जबरदस्ती का करायची नाती जोडायची? बरं मामी, त्यांच्याकडनं चूक झाली असेल, पण आपण तरी समजून घ्यायला पाहिजे का नाही? हा, मग काय करायचं? हातावर हात धरून गप बसायचं का? सारखं आपलं निर्लज्जासारखं आम्ही येतो तुमच्या घरी, तुम्ही आमचा किती बी अपमान करा चालल असं वागत राहायचं? आपण जातो नाती सांभाळायला, पण आपलं हसवतंय त्यामुळे, आणि एवढं करून त्यांना काही फरक पडतोय? ताट मानेनं गावात हिंडायला मोकळे, हा कुठला न्याय? अगं मामी, असतो एकेकाचा स्वभाव। आपण नमतं घेतलं तर कुठं बिघडलं का? त्यांनी नाही तो घेतला कधी कमीपणा? नेहमी कमीपणा फक्त आपणच घ्यायचा, आपली मुलीकडची बाजू आहे म्हणून? समध्या गावात अवतान दिलंय त्यांनी, आपल्या दारावरून 4 वेळा फेऱ्या मारल्या, पण आपल्याला दिलं अवतान नाही ना? तरी बी जायचं लोचटासारखं आपण। तुम्हासनी पटत असेल ते, मला नाही पटत। आणि जया, मी तर म्हणते तुला बी जायची काही गरज नाही। पण मामी, रीती भाती म्हणून ते रीती भाती वगैरे त्यांचं ते बघून घेतील, तुला जायची गरज नाही। कुणी काही म्हणलं तरी म्या जाणार। मला अंबूची काळजी आहे, आणि माझ्या अंबूसाठी एकच काय, 1000 अपमान पचवायची तयारी आहे माझी। अंबू पण मला म्हणली होती की तू येऊ नकस, पण मला माहिती आहे ती माझ्या काळजीपोटी म्हणली असेल। आता माझ्या वाटेकडे नजर लावून बसली असेल ती। मला जावं लागेल, आणि आपण जर या घरून कुणीच गेलं नाही तर तिला असं वाटेल की तिच्या या जगात कुणीच नाही, अनाथ आहे ती। अरे पण जया, नाही मामी, मला जावं लागेल, मला जावंच लागेल। मी गेलो नाही तर कसं दिसेल ते, मला जावं लागेल। आई म्हणायची, सुखात तर परके बी साथ देतात, पण जे दुःखात आपल्या खांद्याला खांद्याला उभी राहतात ती खरी आपली माणसं, ती खरी नाती। आज अगदी पोरकं झाल्यासारखं वाटत। जया, असं नको बोलूस रे। कुणाचा तोंडात शब्द बी काढायचा नाही। आणि आम्ही तुझी सगळी माणसं तुझ्या सोबत असताना तू अनाथ कसा? जया, आम्ही आहे की। विनीता, चल, आम्ही आहोत तुझ्यासोबत। चल। मंग्या, आजीची काळजी घे। चला। रंगराव, आले बघ फुकटे। आले, येऊ द्या आता। काय मला वाटलं तंगड म्हणून हातात देशील। गप गप, या या, ये जय। अरे विश्वनाथ, विनीता, अश्विन सगळे झाला, बरं झालं। म्हणजे जे काही झालं ते सगळं विसरून तुम्ही अंबूला आशीर्वाद द्यायला आला, बेस्ट झालं। मी आता हे सुनीला हेच सांगत होतो, काय वाटेल ते म्हणते, जया रीत भात कधी विसरणार नाही, आणि तुम्ही आला तेवढ्या। रंगराव,
ह्याना बघून तुला आनंद झाला असला ना तरी मला काय आनंद झालेला नाही. माझ्या भावाचा अपमान करणाऱ्यांना मी ह्या जन्मात माफ करणार नाही. अरे ही निर्लज्ज माणसं ह्यांचं तू स्वागत करायलास बाई. ह्यांना एक लाज नाही पण तू का असं वागायलास रे? कालपर्यंत ह्यांना बघितलं की तुझ्या तळपायच्या मस्तकात जात होती आणि आता एकदम बर्फासारखा थंड झालायस. हा एवढा का वितळालायस? हे बघ सोने, बाकी कशाही पेक्षा माझ्या लाडक्या सुनेच्या व्रताचा सोहळा पार पाडणे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि जर सगळं विसरूनही आपल्याकडे आल्या तर आपण कशाला मागचं उकरून काढायचं. आजचा कार्यक्रम तेवढा फर्स्ट क्लास पार पाडू दे म्हणजे झालं. गप जरा. नाना नमस्कार. अरे काय करतोय या? गावचा सरपंच आहेस तू. हे असं सारखं पायाला हात लावणं बरं नाही वाटत. हो नाना काय काय बोलते. मी आज सरपंच असन गावासाठी, तुमच्यासाठी मी तुमचा भाचाच आहे आणि तुमच्या सुनेचा लाडका भाऊ. नाना तुमच्यापेक्षा वयानं मानानं मी लई लहान आहे आणि कायम तसंच राहील. तुमच्या पुढे झुकायला मला लाज नाही वाटत. हे अगदी बरोबर बोललास बच्या. नमस्कार करतो. आयुष्मान हो. जया, विनीताताई, तुम्ही आलात बरं झालं. आत्या अंबू अंबू हाय आवरायला लागली. तुम्ही या की. राघव जया मामा चला 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 चला. मामी या ये गा आशू. रंगराव, रंगराव काय चाललंय तुझं त्यांच्यासमोर? तुझं काय चाललंय? स्वागत आणि काय करायलाय त्यांचं? काय सुने, जरा डोसकं वापरायचं असते. म्हणजे सारखी एकच स्ट्रॅटेजी कामाला येते. डब्यातनं तूप जर सरळ बोटानं निघत नसेल तर बोट वाकडे करायची काय गरज नसते. डबा तापवायचा म्हणजे तूप वितळते. कळलं? लग्नानंतरची माझी पहिली जन्माष्टमीची पूजा आहे. पहिलं व्रत आहे. समजे कसे आनंदात आहे पण म्या नाही. कारण माझ्या आनंदाचं कारणच माझा अन्नदाता आहे. तो इथं नसताना, तो माझ्यासोबत नसताना मी कशी आनंदात राहू शकतो? खरं त्याची काही चूक नाही म्हणा. त्याला मॅस इथं येऊ नको म्हणून म्हणलं. अण्णादादाशिवाय म्या जगू शकत नाही. तर खुश तरी कशी राहू? अंबू, हे अंबू, आवरलं का नाही तुझं? चल, समध्या बायका आलेत, आवर लवकर चल. ए अगं सासरी तुझं पहिलं व्रत आहे, पूजा आहे, अशी तोंड काय पाडून बसलीस? म्हणजे मला माहितीये तू खुश नाहीस, पण आता जे मी तुला सांगणार आहे ते ऐकून तुझी समधी दुःख पळून जाणार आहेत. काय? तुझ्या आनंदाचं कारण अण्णादादा. खरंच? अगदी खरं. देवा, म्हणजे परत ते तसलं काहीच झालेलं नाही.
आणि होणार बी नाही. तूगीच भलते असेल ते विचार करू नकोस. अगं पण ना अगं तेच तर होते दारावर जय आला तेव्हा. मग काय, त्यांनीच हसून स्वागत केलं आणि आदरानं आत बी आणून बसवलं समध्यासनी. देवी अंबाबाई पावली म्हणायची. मग आता बाहेर येणार आहे ना मग? अगं तू इथं बोलत काय बसलीस? चल की आवर तुम्ही पटदिशी. हे काय करायचं या पोरीचं? अण्णा दादा अंबू कशी आहेस तू? म्या मस्त. तू आत्ता कळलं मला, राघव तुला माहेरी का पाठवत नाही ते. म्हणजे इतक्या सुंदर बायकोपासून लांब राहिला कोणाला आवडत? वय की नाही राघव? का बस काहीतरीच असतं. एवढं चांगलं स्वागत होईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. एवढं पण हुरळून जाऊ नका. स्वप्नच दिसतंय, नाहीतर वादळापूर्वीची शांतता नक्की. अंबू बस, ओटी भरायची आहे तुझी. बस आता माहेरची ओटी भरायला पाहिजे, म्हणजे पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. वय विनिता, तू काय बघायला लागलीस? ये की ओटी भर की. वय एक मिनिट विनिता, एक मिनिट थांब. काय झालं? हा सुनंदा, तू आधी ओटी भरून घे की. हा तू भरून घे आधी. वय चालतंय ना? वय चालतंय की. हा बघ जस शाबास, झालं समाधान. विनिता ताई, आता तुम्ही भरून घ्या ओटी. जा जा विनिता, आता जा. वय अंबिका, अगं जी माहेरच्या कडून ओटी आले ना, त्यातली साडी नेसून ये बरं. अंबू उठ, साडी नेसून ये. चल. अंबुताई, ही आपल्या राघवनं आणलेली साडी आहे की नाही, ती नेसावर काय. पण अण्णा दादांना आणलेली साडी? नाही नाही, ती आहेच, पण कसं आहे आता
ही तुझ्या माहेरची मंडळी येतील नाही येतील कुठं माहित होतं आपल्याला. म्हणून रग्यानं खास जाऊन एवढ्या प्रेमानं तुझ्यासाठी साडी आणल्या. ती नेस की जे रग्याला वाईट वाटणार नाही का, त्याला बरं वाटेल. हा हो राघव, अरे कसं असतंय, आताच्या कार्यक्रमाला माहेरनं आणलेली साडी नेसायला लागती, तशीच रीत आहे. नाही नाही, रीत आहेच, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण वेगळ्या अर्थानं बघायचं तर लेकीवर लग्न झाल्यानंतर सासरच्यांचा पहिला हक्क असतोय का नाही, विशेष करून नवऱ्याचा असतोय का नाही सांगा. मग पण आपण साडी कुणाची नेसायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्ही अंबुताईंना दिले. आता बघू अंबुताई कुणी दिलेली साडी नेसतात ती. अंबुताई, जया, मला हे सगळं काय खरं वाटत नाही. सगळे रीतिरिवाज धाब्यावर बसवाय निघालेत की लोक. मामा, सध्या चाली रीती कशाला असतात? आपल्या माणसांच्या सुखासाठी असतात ना. मग बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. आणि मला सांग, आपल्या अंबूच्या सुखातच आपलं सुख आहे की नाही? मग आता वाद घालून पूजेची मजा कशाला घालवायची? आंबू येईल एवढ्यात. मी तुम्हाला समद्यासनी सरबत घेऊन येते. हा वहिनी, अगं थांब की, तू कशाला? मी जाऊन आणते. चल ग उर्मे. कळलं का? वय नुसतं कळून उपयोग नाही, तर नीट घोकून समजा पाठ करायचं. वय लई हौस आहे ना भावा बहिणींना मोठेपणा करायची. आता त्यांचा असा अपमान करायचा की अपमानाला बी कापरं भरलं पाहिजे. सुनंदा हे नाव ऐकून. ए, तू कुठे निघालीस? अगं मी पण येतो की तुझ्यावर. दुचके सरबत बनव आणि घेऊन ये. निघाले. वय सरस्वती ताई, समद चांगलं चाललंय तर आम्ही आंबूसाठी ज्या भेटवस्तू आणल्यात त्या देतो आणि आम्ही निघतो. मामी, विनिता बरोबर बोलते. हो, असं कसं? अजून पूजा कुठं सुरू झालीये? म्हणजे आता राघव आणि अंबिकेच्या हातनं बाळकृष्णाची पूजा होईल, मग समद्यानी प्रसाद घ्यायचा. तोपर्यंत कुणी बी जायचं नाही असंच. अगे उर्मिला, जयदेवन त्यांच्या घरच्यांना सरबत नाही दिला? नाही, कसं आहे, सरबत फक्त पाहुण्यांसाठीच आहे, आणि ते बी अवतान दिलेल्या पाहुण्यांसाठी. आता हे समजे काय पाहुणे थोडीच आहेत, घरचेच आहेत की. आणि तसं बी जवळ अंबिकाला मुलबाळ होत नाही तर या घरचं पाणी बी प्यायचं नाही, तशी रीतच आहे ना. आमच्या सुनंदाताईंचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. म्हणजे या ज्या समध्या रीती आहेत त्यातल्या आपल्या फायद्याच्या कुठल्या, त्या कशा घ्यायच्या हे बी त्यासनी माहिती आहे, आणि ज्या आपल्या फायद्याच्या नाहीत त्या कशा मोडायच्या हे बी त्यांना माहिती आहे. नाही आत्या,
सुनंदा त्या बरोबर बोलायल्या. आम्ही इथं पाणी बी घेणार नाही आणि असं बी आम्ही फक्त तिथं पूजेसाठी आलोय. पूजा झाली की आम्ही लगेच निघू. काय मामा? हं? घ्या. बघितलंस काय आपण दिलेली साडी? बरं चला आता पूजेला सुरुवात करूया. जया, आपण आणलेला बाळकृष्ण अंबिकाला दे. म्हणजे ती दोघ जण पूजा करतील आणि पाण्यात घालतील. होय. सुने, आपण बाळकृष्ण आणलाय ना, तो दे की आधी पूजेला. तिची पूजा होते आधी. पूजा व्हायला ना आपल्या.